गेल्या 8 दिवसांपासून नाशिकमधील राजकीय वातावरण वेगवेगळ्या चर्चेनं ढवळून निघालंय। शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खळबळ उडवून दिली होती। याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कौटुंबिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कट्टर राजकीय विरोधक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून एक प्रकारे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात अस्वस्थता निर्माण केली आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चरण स्पर्श करायलाही ठाकरे गटाचे महानगर प्रमुख शिंदे विसरले नव्हते। शिंदे गटाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांच्या कौटुंबिक विवाह सोहळ्याला उपस्थिती लावलेली असताना 8च दिवसात शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला देखील उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली। यावेळी देखील विलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। विलास शिंदे यांनी 8च दिवसात 2 वेळा उपमुख्यमंत्र्यांची विवाह सोहळ्याप्रसंगी अज्ञात ठिकाणी भेट घेतल्यानं ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यावरही राजकीय प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे देखील ठाकरे गटात नाराज असल्याचं वक्तव्य तत्कालीन शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांनी केलं होतं। या वक्तव्याला 8च दिवस उलटत नाही तोच विलास शिंदे यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अज्ञात ठिकाणी भेट घेतली आहे। या भेटीची चर्चा मातोश्रीपर्यंत पोहोचली असून विलास शिंदे खरोखर ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र विलास शिंदे यांनी हे शिंदे सेना प्रवेशाचे आरोप फेटाळून लावत आपण लवकरच उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचं 2 जून रोजी माझ्या मुलीचं लग्न होतं। त्या लग्नाचं निमंत्रण घेऊन माझे जेव्हा शेवटी सुख आणि दुःखामध्ये एक आनंदाचा क्षण असतो। लग्न म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये मी जेवढे माझे काही आयुष्यामधले जे मित्रपरिवार असतील, नातेवाईक असतील, राजकारणातले सहकारी असतील, व्यवसायातले सहकारी असतील, यांना प्रत्येकाला आमंत्रित केलं होतं। ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांना मी आमंत्रित केलं। त्यामध्ये माननीय शिंदे साहेब जरी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा कुठल्या पक्षात असेल, पक्षीय राजकारण न बघतात त्यांना मी आमंत्रित केलं। ते सुद्धा त्याच प्रेमाने त्या ठिकाणी माझ्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिले। त्यानंतर संजयजी राऊत साहेब आले, त्यानंतर ते सुद्धा सुनीलजी राऊत साहेब आले, त्यानंतर आमचे गिरीश भाऊ महाजन आले, अनेक पक्षाचे नेते त्या ठिकाणी आले। कारण हा 30 वर्ष राजकीय प्रवासामध्ये अनेक मित्र झालेले आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत। त्याच्यामुळे ते माझं कर्तव्य केलं, पण त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने त्या ठिकाणी आले, लग्न सोहळ्यास उपस्थिती दाखवली। आणि मग ते झाल्यानंतर काल योगायोगाने अजयजी बोरस्ते यांच्या पुतणीचा विवाह असल्या कारणाने त्या ठिकाणी आमची भेट झाली। त्यांना फक्त मी आभार मानले, बाई तुम्ही माझ्या लग्नाला आले। आणि जे लोक आले त्या सगळ्यांचे नंबर होते माझ्याकडे, त्यांना व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे आभार मानले। हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटत नाही की मी काही गैर केलेलं आहे। मी माझी एक संस्कृती आणि आपल्या या सगळ्या याचा मी विचार करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत। पण काय आता प्रथम आता शिंदे गटात जाणार का काय नक्की सगळी चर्चा घडवणारे घडून आणतात। आणि मी जे आपल्याला शिवसेना कार्यालयामध्ये जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हाही मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की योग्य वेळेस मी आता माझे ह्या सगळ्या याच्यातून बाहेर येऊन मी पक्षीय नेते संजयजी राऊत साहेब यांची उद्या भेट घेणार आहे। त्यांची मी वेळ पण मागितलेली आहे। त्यांची भेट घेऊन त्यांना मी स्थानिक परिस्थिती काय आहे, काय घडामोडी आहेत, या सगळ्या मी त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे। त्यानंतर त्यांच्या जर त्यांनी सांगितलं तर पक्षप्रमुखांची सुद्धा मी भेट घेणार आहे। आणि मग आपलं एक प्रमुख जबाबदार पदाधिकारी असल्या कारणाने इथल्या सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर आणणं माझं काम आहे। आणि त्यानंतर आता चर्चा करणारे कडून आणतात, त्याच्यामुळं त्याला मी काही जास्त महत्त्व देत नाही। कारण ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चर्चा घडून आले त्यांचा सगळ्यांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिककरांना माहिती आहे। त्याच्यामध्ये मला वाटतं बोलण्यासारखं काही नाही। परंतु माननीय संजय राऊत साहेब यांची भेट घेईल आणि संजयजी राऊत साहेब हे सगळ्यांचं ऐकून घेतात। संजयजी राऊत साहेब यांना सगळी परिस्थिती ज्ञात आहे आणि मी वेळोवेळी त्यांना अपडेट पण देतो काय झालं काय नाही, आणि त्याच्यामुळे ते समजून घेतात म्हणून आम्ही सांगतो। संजय राऊत साहेब सारखे चांगले नेते या आमच्या संपर्क नेते म्हणून आम्हाला लाभले आणि त्यामुळे आम्हाला काही अडचण मला वाटतं येणार नाही। ते माझी त्यांची कधी चर्चा आयुष्यावर झाली नाही आणि झाली होती 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस हे काही पक्षीय बदल झाले। हा तो अधिकार पक्षप्रमुखांचा आहे, नेत्यांचा आहे, त्याच्यामध्ये मी बोलणं उचित नाही हे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले। बडगुजरांनी ज्या काही पद्धतीने ही सगळी मांडणी केली मला वाटतं ती वेळ योग्य नव्हती, कारण माझ्या मुलीचा विवाह होता।
आणि त्यामुळे संजयजी राऊत साहेबांचं आणि त्यांचं एकमेकाचं सख्या भावासारखं नातं होतं. मला वाटतं सर्वात जास्त जर प्रेम कोणाला दिलं असेल संजयजी राऊत साहेबांनी ते बडगुजरांना दिले. हे सगळ्यांना ज्ञात आहे, अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे, शिवसेनेला ज्ञात आहे. आणि त्यामुळे संजयजी राऊत साहेबांनी बडगुजरांना दिलं आणि मला दिलं नाही म्हणून मी त्यांच्याविषयी काहीतरी चुकीचं बोलावं असं मला वाटत नाही. कारण 2014चं बघितलं आपण, 2014ला सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना भाजप सरकार होतं आणि त्यावेळेस त्यांचे बंधूसुद्धा त्या ठिकाणी आमदार होते, पण त्यांनी कधी त्यांना मंत्री मिळावं, मंत्रिपद असा हट्ट केला नाही. 1919ला सुद्धा त्यांचे बंधू त्या ठिकाणी आमदार झाले, पण त्यांनी कधी मंत्रिपद स्वीकारलं नाही. त्याही पलीकडे जाऊन महाविकास आघाडीची करण्यासाठी त्यांनी फार मोठा पुढाकार घेतला, त्याग केला, परंतु तेव्हासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी भावाला मंत्रिपद मिळावं असं कधी त्यांना मोह झाला नाही. परंतु त्यांनी या व्यतिरिक्त कार्यकर्त्यांना अनेकांना बऱ्याच काही गोष्टी दिल्या आहेत. आता तेच लोक त्यांच्यावरती आरोप करताय, हे कुठेतरी मला वाटतं नियतीला धरून नाही. आणि मला काही मिळालं नाही किंवा काय जिल्हाप्रमुख पद मिळालं नाही म्हणून मी त्यांच्यावर काही चुकीचं बोलणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही, माझ्या संस्काराला पटत नाही. त्याच्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे, माझं जे काही मला जे सांगायचं आहे ते समक्ष उद्या मी साहेबांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे. विलास शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली असली तरीही राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रूही नसतो आणि मित्रही. त्यातच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं. नाशिकमधील ठाकरे सेनेचे अनेक नेते भाजपात किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. गिरीश महाजन यांचं वक्तव्य खरं ठरल्यास येत्या काळात ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी शिंदे सेनेत किंवा भाजपा प्रवेश केल्यास आश्चर्य वाटायला नको. दिशा न्यूज ब्युरो.